नमस्कार। जय हिंद सेना या व्हॉट्सअप ग्रुपवरती आज सकाळी आमचे एक मित्र यांचा मोबाईल नंबर हॅक झाला आणि पूर्ण जय हिंद सेना या व्हॉट्सअप ग्रुपमधले मोबाईल नंबर स्कॅन केले गेले एका हॅकरने। आणि या संदर्भामध्ये त्याचबरोबर माझ्याही मोबाईलवरती मला एका नंबरवरून फोन आला की तुम्हाला मी 40,500 रुपये पाठवतो आणि ते मला तुम्ही रिटर्न लगेच पाठवा। तर त्या संदर्भामध्ये मी विचारलं की आपलं नाव काय, तर ते म्हणले मी तुमच्यापूर्वी POP केलेलं आहे, मी शर्मा हे ते। आम्ही त्याची चौकशी केली तर हा माणूस काय आपल्या इकडं अस्तित्वात नाही, त्यामुळं आम्हाला अधिक शंका आली। म्हणून आम्ही तात्काळ सायबर डिपार्टमेंट आपल्या सांगली पोलीस मुख्यालयामध्ये आम्ही संपर्क साधला। त्यांना आमचा मोबाईल नंबर दिला, मोबाईलवर त्यांनी स्कॅन केला, पूर्ण सगळे जेवढे लोकांचे नंबर त्याच्यामध्ये गेलेले असतील ते सगळे क्लिअर करून दिले। त्याचबरोबर 40,500 रुपये हे त्यांनी जे पाठवले होते ते मॅसेज गुगलला पाठवले आणि तुम्ही ते तात्काळ बघा आणि पैसे मला पाठवा अशा पद्धतीने वारंवार मला फोन यायला लागले। त्यानंतर आम्ही ते गुगलला आम्ही बघितलं की त्याच्यावर 40,500 हा रिक्वेस्ट मॅसेज होता आणि तो जर आपण त्याच्यावर कंटिन्यू केला आणि ते दाबला ऑप्शन दाबलं तर आपल्या खात्यावरनं तात्काळ पैसे त्या पार्टीला जात होते। त्याच्यामुळं आम्ही ते कंटिन्यू न करता आम्ही तसंच ते ठेवलं आणि सायबर क्राईमला येऊन दाखवलं ते नंबर वगैरे आता ब्लॉक होईल। त्याच्यामुळं जय हिंद सेना या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्व सदस्य बंधूंना मी सांगू इच्छितो की हा नंबर आता सायबर क्राईम सांगली या येथील अधिकाऱ्यांनी तो ब्लॉक केलेला आहे। मी सायबर शाखेचा सुद्धा आभार मानतो आणि सर्वांना एक संदेश देतो की ह्याच्यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही आणि असे जर कोणाला फोन आले तर त्यांनी तात्काळ सायबर क्राईमला संपर्क साधावा एवढं मी सर्वांना कळवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।